गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मागील मॅच मध्ये 4 धावांचं षटक ज्याने हातावलं होतं. वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, पहिला बॉल खोलातला होता, ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. सुशांत मोकल आणि त्याच वेळेला ऋषी नाईक हे जे काही खेळाडू होते ना ज्यांनी आय सेफ्टीज क्रिकेटमध्ये आणल्या. कारण आपण पाहिलं ना की तदनंतर खेळाडूंना कळायला लागलं की आय सेफ्टी सर्वाधिक महत्वाचे आहेत. मग ज्याच्यामध्ये इजाज कुरेशीला इजा झाली, किरण पवारला इजा झाली, बॉल लागल्यानंतर अनेक वेळेला मग खेळाडूंनी सातत्याने आपल्या आय सेफ्टीज परिधान वेअर करायला सुरुवात केली. आणि हल्लीचे अनेक खेळाडू आपण पाहतो जे आय सेफ्टीज वेअर करतात. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सुमित हा असा गोलंदाज आहे ना की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या मनामध्ये काहूर माजवतो. वेगाने गोलंदाजी करतो. त्याचा टप्पा, त्याची दिशा, त्याची अचूकता, त्याच्याकडे असणारी भेदकता, कल्पकता नेहमी चांगली पाहायला मिळाली. आणि या मॅच मध्ये देखील तो प्रभावशाली कामगिरी करतोय. धावफलकावरती एक आलेली पाहायला मिळाली. राजमात्रे स्ट्रायकेट वरती आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेला खोला टाकला होता, कबसला केला, क्षेत्ररक्षक नाहीये, धावा मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिले, ठोकलाय चौकार. शीशा ऑडिओच्या माध्यमातून मी त्यांचं कौतुक करेन. रात्री 1 वाजल्यानंतर त्यांची गाणी बदलली आहेत. खरं तर याच्याही बाब निदर्शनास मी निश्चित आणेन. 5 धावा धावफलकावरती आहेत. डीजे कल्पेश यावेळेला खोलातला बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कदाचित आवाज गावामध्ये जात नसावा प्रियाल सर असं मला वाटतंय. आणि गाणीही बदललेत. रात्रीचे 1 नंतर धावफलकावरती 5 बनल्यात. स्क्रीनवरती तुम्ही गोलंदाज सुमित भुईरला पाहतात. ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय त्याचा वेग पहिल्या मॅच मध्ये जसा होता अद्याप त्याचा वेग तसाच पाहायला मिळालाय. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू त्याने ठेवलेले आहेत. कॉम्प्रोमाइज वेगाशी नाही, टप्प्याशी सातत्याने तो करतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील समोर केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल, केवळ एकेरी येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्येही आपण पाहिलं तर धाबा कमी खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या सुमितने. मागील मॅच मध्ये 4, या षटकामध्ये 6. पावलेचे हे षटक निर्णायक षटक नेहमी तो हाताळतो. प्लॅटफॉर्म चांगला रचून देतो, पायाभरणी चांगली करतो आणि मुहूर्तमेढ रुळल्यानंतर पुढच्या खेळाडूंना एक साऱ्या गोष्टी सोयीस्कर आणि सुखकर होतात. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय तो षटकार गोट्याच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 5 बॉल गोलंदाजाचे. शेवटचा चेंडू जो सुशांत मोकलचा होता. रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी त्याची प्रचिती प्रत्येकाला नेहमीच आली आहे. ज्या रीतीने तो खेळतो, वावरतो. मला पहिला सामना आठवला. केडीएच वाघुलीवाडा टीमच्या विरोधात तो खेळत होता. दिल्लू स्कूप करण्याच्या प्रयत्नामध्ये, सुपला शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची आतली कडा घेतली, यष्टीरक्षकाचा भेद घेतला. पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही, किंबहुना पंचाकडे त्याने पाहिलंच नाही. तो सरळ मैदान सोडत असताना पाहायला मिळाला होता. अनेक सामन्यांमध्ये त्यांना असं केलेलं आपण अनेक वेळेला पाहिलंय. परंतु कळवे आणि दादरची मॅच असेल त्यावेळेला काहीतरी वेगळी गर्दी नेहमीच पाहायला मिळाली. धावफलकावरती 12 आहेत. 12 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये गतवर्षी जिते आणि कळव्याची मॅच देखील चर्चेची विषय राहिली होती.
अनेक स्पर्धांमध्ये जी काही गर्दीचे लोट उमटत असताना पाहायला मिळतात. नगरपालिकेचं मैदान, ज्या मैदानावरती जी काही गर्दी पाहायला मिळाली, परंतु मला वाटतं जिथे टीमने सेलिब्रेशन सर्वाधिक जास्त केलं होतं. फलकावरती 13 आहेत. पुढचा बॉल यावाला बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध, मॅचची गोल्डन विकेट. मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, सुशांत मोकल बाद. बॉल खाली राहिला, बॅटची आतली कडा घेतली. डीजे मास्टर साठी आदरणीय अतिजी गावण साहेब यांच्या माध्यमातून हे 400 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. स्कोरर अर्थात सुदर्शनजी पाटील यांच्यासाठी हे 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि 2 समालोचकांसाठी या आपण अतिजी पाटील सर आणि त्याच वेळेला माझ्यासाठी आणि खास करून आणि होय गावण परिवार म्हटल्यानंतर क्या बात आहे. कारण मी पाहिलं की ज्या वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आलो, मयूर शेठच्या शेजारी एक मोठा असा फ्लेक्स आपण या प्रवेशद्वारावरती पाहिला. अतिजी गावण युवा प्रसिद्ध मराठी उद्योजक. येणारा काळ हा तुमचाच राहणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आवर्जून तुम्ही पाहाल. मला आठवण झाली कोट नाक्याची. कोटावरती अतिश गावण यांनी एका हाताने कॅच टिपला होता आणि जिथे 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते आले वेगाने. मला वाटलं पारितोषिक घेऊन जातील, परंतु आल्यानंतर ते म्हणाले पारितोषिक मला नको आहे, हा समालोचक आहे त्याला द्या, आणि ते तिथून निघून गेले होते. खरं तर कौतुकी आई बाबीचं. धावफलकावरती 13 म्हणल्यात, एक फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील, 200 रुपयाची ऊर्जा सुदर्शनजी पाटील यांना मिळावी, जेणेकरून बिबट्यापासून ते वाचत घरी पोहोचतील. पुढचा बॉल यावेळेला समोर डोवलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद पाटीलचा थाट, गोलंदाजाची वाट, षटकार. मयूरशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग वरती जे विशेष प्रेम ज्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं, एका शब्दाखातीर त्यांनी उरण प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेलाही मोठा पाठबळ देत असताना आपण त्यांना पाहिलं. षटकाराला 19 बंडात, एक फलंदाज बाद आहेत. दुसरे षटक पहिल्या बॉलवरती प्रसाद पाटील हा ऑलराऊंडर खेळाडूंनी धुबाकुळ माजवलाय. तालुक्याचा क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचा खेळतो, सातत्याने मोठी फटकेबाजी करतो. सुशांत जास्तीचा वेळ क्रिकेटला देऊ शकत नाही हल्लीच्या घडीला. आपण पाहिलं तर नोकरी धंदा व्यवस्थेमधून तो सातत्याने तितकंसं क्रिकेट खेळू शकत नाही, परंतु तालुक्याचं क्रिकेट प्रसाद नेहमी चांगल्या दर्जाचं खेळताना पाहिला मी. तो चेंडूची मागणी करण्यात येते, सिक्सरचा बॉल आज वापरण्यात येतो. सेट एंटरप्राइजेस बॅट वरती बॉल घ्यायचा आहे केवळ. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 आहे, एक फलंदाज बाद. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. एका बाजूला या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय पाटील सर रावे यांना तुम्ही ऐकताय, आणि रावे आणि कळवेचे ऋणानुबंधही तितकेसे जवळचे आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि 4 रात्रीमध्ये हा आवाज या स्पर्धेशी जुडलेला आहे. या मैदानावरच्या स्पर्धा आणि अक्षयजी पाटील यांचा आवाज हा नेहमीच ऋणानुबंध नेहमी वाढताना आपण पाहिलं. या मैदानावरती आणखीन 5 स्पर्धा येणार आहेत. मला वाटतं 5च्या 6ही होतील आणि 4 तर अपकमिंग आहेत. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुढच्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात प्रसाद पाटील नावाचं वादळ शमलं, फलंदाज बाद.
हो, आतिश गावण यांचं नाव सातत्याने चर्चेत विषय बनलेला पाहायला मिळालाय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ना एक गोष्ट मी आवर्जून पाहिली. खरं तर जेवढं गीत, जेवढं गाणं आतिजी गावड यांचं वाजलं ना, महर्षेट कदाचित तुमच्या नावाचाही उल्लेख तितकासा झाला नसावा. हे विशेष प्रेम आहे डीजे वरती आणि डीजेचंही प्रेम आहे. अलंकारजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळीया धावफलकावरती बनल्या ते 19. पुढच्याच बॉलवरती फलंदाज प्रसाद बाद होत असताना पाहायला मिळाला. एक चांगला झेल लॉंग ऑनला इथे टिपण्यात येत असताना पाहायला मी तर 2 चेंडू 6 धावांची खेळी इथे साकारलेली पाहायला मिळाली. विशेष कौतुक आमचे पुंड्याचे म्हात्रे साहेब यांचं आम्ही करू, कारण आयोजकांना जास्तीची तसदी घ्यावी लागत नाही ज्या वेळेला मात्रे असतात. धावफलकावरती 19. 2 फलंदाज बाद. यावेळेला बादची आतली कडा घेतली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण पाटील सिंगल मिळतीये, सिंगल येते. केवळ एक धाव येत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 20 बनल्या. 2 फलंदाज बाद. 4 तिथे 3 षटकांची मॅच आहे. 30 ते 35 धावा इथे बनवणं गरजेचं राहील, कारण ज्या रीतीने गोलंदाजी या संघाची आहे, प्रसादने मला एका क्षणाला असं वाटलं ना की जास्तीची घाई केली. कदाचित आणखीन काही चेंडू तो खेळला असता, एका दुसरा फटका मोठा आला असता तर सामन्याचं चित्र पालटलं असतं. यावेळेला आडवा बाटने ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. मिड विकेटला आणखीन एक झेल टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक 30 राज म्हात्रे देखील बाद. सध्याच्या घडीला उरण तालुक्यामध्ये चर्चेचे विषय बनते. 20ला 3 बाद झालेले पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक घेणं बाकी आहे. मी नवदीपजी पाटील यांचे विशेष करून आभारी राहीन. या स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटतं ज्या वेळेला बॅनर येण्याच्या आधीच माझ्याशी संपर्क झाला, या स्पर्धेला तुम्हाला दिवस द्यायचे आहेत याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. आणि खास करून संपूर्ण आयोजन समितीचं मी विशेष करून आभारी राहीन. आजच्या हा शेवटचे 6 बॉल माझ्यासाठी देखील आहेत, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मी देखील निरोप घेईन. शेवटचे 6 चेंडू शेष आहेत या इनिंग मधील, या सत्रातील. शेवटची मॅच आपण पाहतो दुसऱ्या रात्रीतील. खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी निश्चित घेऊन जाईन. दर्जेदार नाईटची स्पर्धा आपण पाहिली आणि यावेळेस बॉल उसळी घेणारा जास्तीचा पाहायला मिळाला. बॉलने वळण घेतलंय. गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील आलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. साई ब्रिजच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, जिथे गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर गोलंदाजाला इथे दाखवण्यात येत आहे. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक पसंती प्रेक्षक वर्गाला मिळालेली पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्गाने हे चॅनलला प्रसिद्धी दिली. प्रसिद्धीच्या जोतामध्ये ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळते. योगायोग देखील चांगला आहे की ग्रिश्मा एंटरप्राइजेस उरण प्रीमियर लीग मध्ये सुपर 8 मध्ये देखील दाखल झालेली पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल समोर उडवला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला. आणखीन एक धक्का. किरण पाटील देखील बाद. प्रीतेजी पाटील कोपरोली यांच्या माध्यमातून आतिश गावण यांचं विशेष करून गीत वाजवल्याबद्दल डिझेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी आणखीन एक ट्रॉफी इन्क्लूड करायला हवी शेठ. आतिश गावण चर्चेचं नाव राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा 21 आहे. 4 फलंदाज बाद. 21ला 4 बाद. राहुल पाटील ज्याच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहिलं तर
विकेट प्राप्त करण्यात आली. खोलातला बॉल आहे, पंचाकडे लाऊड अपील. फलंदाज आल्या पावली माघारी परतणार आहे. मोहंती पाटील देखील बाद. मयूर पाटील साथीला खांद्याला खांदा लागून त्याच्या मनिकीची अतिशाई चालू साई सन्मान. साईबाबाची लावते उदी म्हणून ठरलाय तो पॉवरफुल. साईबाबाची लावते उदी म्हणून ठरलाय तो पॉवरफुल. नेता काँग्रेसचा भाई अति दवंड हायले सक्सेसफुल. नेता काँग्रेसचा भाई करत या बॅनरवरती असणारे जेवढे चेहरे आहेत तेवढे चेहरे येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये वर्षानुवर्ष एकत्रित राहावे, एकी टिकावी आणि ही स्पर्धा टिकावी. यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन की तुम्ही जितकं एकत्रित राहाल ना तितकं तुमचं बळ चांगल्या रीतीने 14 वर्षाची दोस्ती आणि ती पुढे जाऊन मला वाटतं की 40 ही पार करावी. आणि राहुलजी पंडित आणि सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून क्लब बॉयजचे मेंबर आहेत ज्यांच्या माध्यमातून आणखीन 200 रुपयाचा कॅश प्राईज येत असताना पाहायला मिळतंय माझ्या समालोचनासाठी. त्याकरिता मी विशेष करून आभारी आहे. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो 21 बनल्यात, 5 फलंदाज बाद. यावेळेचा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पदार्थी धाव फलकावरती 23 आहेत. यावर्षी एक प्रयत्न आणखीन झाला होता. नवदीपजी पाटील यांनी आवर्जून सांगितलं होतं की तालुक्याचे 8 संघ आपण घेणार होतो, परंतु आपल्याला ते संघ बनले नाही. पुढच्या वर्षी प्रयत्न करूयात की जास्तीचे तालुक्याचे संघ म्हणतील, आयकॉन खेळाडू खेळतील. खोलातला बॉल होता, समोरच्या दिशेने केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा बिगाने आल्यात. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 25 बनल्यात, 5 फलंदाज बाद. मॅच मध्ये शिरकाव झालाय, कमबॅक झालाय गावदेवी कळवे संघाचं. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट इथे येत असताना पाहायला मिळतंय. फलंदाजी चांगल्या दर्जाची झाली नव्हती, जिथे मात्र सुशांत मोखलने चांगली सुरुवात केली. प्रसाद आला, त्याने षटकार ठोकला, परंतु तदनंतर ही घसरगुंडी झाली होती. खोलातला बॉल, पंचांकडे लाऊड अपील. सिंगल इथून कंप्लीट होईल. एकेरी धाव येते एकंदरीत पाहायला मिळतात. एक तर निश्चित आली आहे, दुहेरीचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होईल बाद. सिंगल येते. संघाची धावसंख्या मयूर पाटील 26 धावा धाव फलकावरती आहेत. 27 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या आवाजामध्ये बदल करूयात. आणि या गावाने आणि या मैदानाने ज्यांना भरभरून प्रेम दिलं, या आपण येत्या 4 रात्रीमध्ये जो आवाज ऐकायला मिळणार आहे, अक्षय पाटील रावे या आपण प्राध्यापकांचा आवाज ऐकूयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा. ही स्पर्धा जी मात्र 10 जानेवारीला रात्री या स्पर्धेचा शेवट होईल. आणि मी मात्र रजा घेईन. या स्पर्धेपुरता मला आमंत्रित केल्याबद्दल संपूर्ण क्लब बॉयज ग्रुपचा मी विशेष करून आभारी आहे, मी ऋणी आहे. आणि खास करून विशेष करून आमचे नवदीप पाटील असतील, हर्षल गावण असतील आणि त्याच वेळेला मयूर शेठ आपलंही मी विशेष करून आभारी राहीन. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा मानाची, सन्मानाची. या उत्तरार्धामध्ये काय घडतंय, कोणता संघ पुढे जाईल, या आपण एक ब्रेक घेऊ आणि ब्रेकच्या पलीकडे या रनचेसला सुरुवात. थँक्यू. ग्रुप मोठी जुईचा स्पर्धेचं करतय आयोजन. प्रकाश धोकातील भव्य सामाने दंग होती सारे पाहून. त्यांच्या मनाचा मयूर पाटील दिला मधी बसला. समाज कार्यात मयूर शेठ फेमस हो झाला. क्रिष्मा एंटरप्राइजेस चषक आपला एक नंबर ठरलाय. क्रिष्मा एंटरप्राइजेस चषक आपला एक नंबर ठरलाय. क्रिष्मा एंटरप्राइजेस चषक आपला एक नंबर ठरलाय. क्रिष्मा एंटरप्राइजेस चषक आपला. ग्रीष्मा इंटरप्राइजेस चषक 2026 खरं तर एक नंबर ठरलाय. मयूरभाई, उद्या आपला गाणे आला पाहिजे. अतिशभाई,
इथे तुमचं गाणं वाजते मयूर भाईना वाईट वाटते पण उद्या आपला गाणी लागलाच पाहिजे. दिलदार झाले माहिती आहे आपला माहिती आहे मयूर दादा म्हटलं की एकदम दिलदार हस्ती आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस आणि म्हणून आज आपण पाहतोय क्लब बॉईज ग्रुप आयोजित ही मोठी स्पर्धा आज दिमाखात इथे आपण संपन्न होतोय. प्रचंड मेहनत आपल्या सर्वांचीच आहे. आम्ही पाहतोय पहिल्या या रजनीपासून ते आज या दुसरी रजनीपर्यंत. बोलूया आपण प्रियाल सरांकडे. या सर्वात आपण पाहतोय गेली 2 दिवस या रजनी स्पर्धेत ज्यांचा आवाज आपण ऐकलात सन्माननीय जयेश भोसले सर. मी म्हणेन बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अमरीश पुरींचा आवाज ऐकलात ज्या आवाजामध्ये वेगळाच ब्रेक होता. मराठी इंडस्ट्रीमध्ये नीलू फुलेना ऐकलात ज्या आवाजामध्ये वेगळी ओळख होती. आणि मी म्हणेन ग्रामीण रायगडचा नव्हे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या टेनिस क्रिकेटमधील ज्या आवाजाची ओढ ज्या आवाजातील बेस म्हणून ज्या बेसची ओळख आहे असे आदरणीय जयेशजी भोसले सर. आम्ही कुणाल दाते ऐकले अनेक समालोचक ऐकले पण जयेश भोसले सरांसारखी मराठी समालोचन क्रिकेटला बेस देणारी अनेक खेळाडूंना ओळख देणारी म्हणून ज्या आवाजाची पेशकश ज्या आवाजातील जादू शब्दांचा भडीमार असे एकच जयेश भोसले सर. गेले 2 दिवस या रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी आपला वेळ खर्च केलात त्याबद्दल क्लब बॉईज ग्रुप मोठी जुई आणि ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष आभार. थँक्यू सो मच. ओ टू अगेन कॉम्बॉक्स. धन्यवाद जयेश भोसले सर. आपण 2 या रजनीमध्ये त्यांचा अब्बाज इथे आपण ऐकलात. खरं तर प्रचंड प्रेम आयोजकांनी आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना दिलं आणि खेळाडूंनी देखील दिलं आणि तो अब्बाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला. आणि आज नक्कीच आपण पाहतोय जाऊया मैदानावर. महत्वाची निर्णायक मॅच आहे. एका बाजूला गावदेवी कलबे संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळतोय पंडित शूटर गावदेवी दही सर. अगदी दोन्ही संघ गावदेवीच्या नावाने खेळत आहेत. इथून धाबा बनवल्यात 26 आणि 27 धावसंख्येचं टार्गेट आव्हान असणार आहे. सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. पहिला गोलंदाज इथे मात्र प्रसाद यावेळेला मात्र उडवलाय काही काळ. चेंडू अवकाशात आहे तिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिला विकेट क्रिकेट आणि इथून मात्र पहिली आली या विकेट. पहिल्या मॅच मध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता ना तो मात्र इथे गारद पडलाय. महत्वाची विकेट. बिग फिश इन द नेट. बॅक टू द डगआउट. पहिला महत्वाचा विकेट मिळालाय. प्रसाद कलबा एक्सप्रेस अगदी आपण पाहतोय प्रचंड वेगानं गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तर 42 नंबर मध्ये प्रसाद कलबे एक्सप्रेस 17 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पहिली विकेट मिळाल्यानंतर इथून मात्र पहिल्या चेंडूवर प्रेशर बिल्डअप केलाय. हा प्रेशर खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो बिल्डअप केलाय प्रसाद पाटील यानं. नवीन फलंदाज आलाय इनॅट नंबर 3 वर अर्थात अजित वाडेकर आम्ही पाहिलंय. राहुल द्रविड यांना पाहिलंय. सचिन रमेश तेंडुलकर सरांना 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहिलंय. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय जयेश भोईर. याबला मोठा फटका व्ही शेप मध्ये केलाय. तिथे मात्र मोहंती आहे पण त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन लॉंग ऑफ बाउंड्रीचा वरून येतोय षटकार. या क्रिकेटची दुनिया दिवाने आहे कारण गल्ली पासून दिल्ली पर्यंत क्रिकेट खेळलं जातोय. या बिल्ला देखील मोठा फटका केलायचा होता. टॅपिंग क्रिकेट इथे पाहायला मिळते. मक्कू या बिल्ला मात्र त्याचा आपण पाहतो त्याचा ब्रदर. इथून मात्र चेंडू वागर प्रचंड वेगाने येतोय आणि इथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली जातोय. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या धावफलकावर पहिल्या चेंडूवर मात्र
इथे लॉंग ऑफच्या दिशेनं झेल बाद झाला मिलिंद पाटील. त्यानंतर आलेला जयेश भोईर यानं मात्र स्वॅगचे स्वागत केलं गोलंदाजाचं. दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरून. इथे मात्र मोठा फटका 6 धावसंख्येचा पहिला. आणि मग आलेली एक या बिलला मात्र दांडा गुल केलाय. या बिलला बुंधा नाहीतर दांडाच गुल केलाय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर असणार आहे. इथून मात्र मोठा धक्का बसलाय तो दैसर या संघाला. सात धावसंख्या धावफलकावर आहे. 2 विकेटच्या बदल्यात. काय अप्रतिम इथे मात्र बॅट चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय पंडित शूटर गावदेवी दहिसर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कळवे. या 2 संघामधील हा वॉर पाहतोय. रणकंद पाहतोय. महामुकाबला पाहतोय. निमित्त आहे ग्रीष्मा इंटरप्राइजेस चषक 2026. इथून धावफलकावर धावा इथे 7 पाहतोय. 2 विकेटच्या बदल्यात. पहिलं षटक कलबा एक्सप्रेस याला पाहतोय. प्रसाद पाटील अप्रतिम गोलंदाजी करतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूनं राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. या बिल्ला मात्र आडव्या बॅटने केलायचं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा 1 मोर विकेट इज अ डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू द डग आउट. मोठा हदरा बिग फिश इन द नेट. सन्माननीय रवींद्रजी भोपी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. थोडंफार इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला. आपण लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे. तब्बल 3 गडी इथे आपण पाहतोय शून्यावरती बाद झालेत. मिलिंद पाटील, आदित्य पाटील आणि आकाश पाटील. 3 खेळाडू कक्षामध्ये आराम फरमावत आहेत. प्रसाद पाटील याचं कौतुक करेल. काय अप्रतिम भेदक मारा केलाय. इथून मात्र कठीण प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर मात्र नाही. जखडून ठेवलंय याबला दहिसरच्या या फलंदाजांना. पंडित शूटर गावदेवी 11 दहिसर संघ. दुसऱ्या बाजूला गावदेवी कलबे. गावदेवीच्या आशीर्वादानं दोन्ही संघ मैदानात आहे. पण आज मात्र कुठली गावदेवी कुठल्या संघाला मात्र इथे पावतोय, कोणच्या नवसाला पावतोय, कोणच्या हा केला धावतोय पाहूया. धावा धावफलकावर मात्र 7. या बल्ला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. इथून मात्र वाईडचा इशारा येतोय. खरं तर अलंकारजी पंडित पुढची 2 नावं आम्ही तर विसरलो. पण या मंडळींकडून आमच्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. खरं तर आम्ही लहान समालोचक महाराष्ट्रामधील नामांकित जयेश भोसले सरांच्या समवेत आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. यावरला पुन्हा एकदा अगदी प्रचंड वेगानं बेभान होऊन गोलंदाजी करतोय. गुडले स्पॉटला चेंडू पडला, स्किड होतो, यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जाईल. नक्कीच नवदीपजी पाटील यांचं मी धन्यवाद व्यक्त करेल. आणि खरं तर त्यांनी देखील प्रचंड प्रेम दाखवलं. जसं मोठी जुई प्रीमियर लीगचं सत्र संपलं आणि आमच्या गेटच्या बाहेर लगेच माझ्याशी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आमची स्पर्धा होतोय 7 ते 10च्या दरम्यान. सर तुम्हाला 4 दिवस तुम्हाला यायचं आहे. अगदी मला देखील एक सुखद धक्का बसला की आमच्यासारख्या लहानशा समालोचनाला आपण इथे संधी देत आहे. आता धावा पाहिजे इथे जिंकण्यासाठी. 12 मध्ये 19 बनवायच्या आहेत. चर्चा होत राहील कारण अर्थातच क्लब वाईज ग्रुप मोठी जुई आयोजित ही मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खरं तर आमच्यासारख्या लहान समालोचकाला इथे संधी दिली गेली. मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय पूर्ण क्लब बॉयचे आमच्या मयूरदादा पाटील आणि नवदीपजी पाटील यांचं की एक संधी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. आणि खरं तर कुठलीही स्पर्धा असेल आम्ही 100% आमचं एफर्ट देण्याचं काम सातत्याने करत असतो. मग प्रत्येकाला आमचं समालोचन आवडेल असं नाही कारण हातापायाची बोटं सारखी नाही, कोणाला आवडतं कोणाला नाही. पण आम्ही मात्र 100% एफर्ट देत असतो. आमच्या धुंदीमध्ये, आमच्या रंगामध्ये, आमच्या ढंगामध्ये आम्ही काम करत असतो. 8 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर रायगड भूषण पुरस्कार
सन्मान प्राप्त ज्या खेळाडूला एकमेव झाला रायगड जिल्ह्यामध्ये तो सुशांत मोकल आहे. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा इथे प्रयत्न अप्रतिम. इथे दहिसरच्या या दोन्ही फलंदाजाचं मी कौतुक करेल. अगदी चित्याच्या वेगानं धाव घेतली गेली. इथे लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही. आपल्याला मात्र या गांभीर्य ठेवावं लागेल या स्पर्धेचं आणि या सामन्याचं आणि या मॅचचं, कारण महत्वाची मॅच आहे, नॉकआउट राऊंड आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये असणार आहे. अगदी स्ट्रायकिंगला 17 क्रमांकाच्या जर्सीमध्ये फलंदाज आहे जयेश भोईर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. एकदा बली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावसंख्या देखील जब्बल पास पूर्ण केली. अप्रतिम वेग आपण या दोन्ही फलंदाजांचा पाहतोय. चित्त्याच्या वेगानं, हरणीच्या वेगानं धाव इथून पळून काढली जातोय. नक्की ते स्ट्राईक रोटेशन किंबहुना विकेट दिली जाणार नाही एकंदरीत चित्र आहे, कारण दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे आणि तोच नियम आमच्या ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषकामध्ये देखील आम्ही सातत्यानं पाहतोय. हा आवाज घुमतोय. तब्बल 75,000च्या वर प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. एवढी मोठी उंची आज या स्पर्धेने गाठली आहे. किंबहुना या रायगड जिल्ह्यामध्ये रजनी स्पर्धा बऱ्याच चालू आहेत, पण प्रेक्षकांच्या पसंतीस असणारी एकमेव स्पर्धा ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 ची स्पर्धा. अगदी आमच्या दादांची लाडकी लेक ग्रीष्मा हिच्या नावाने ही स्पर्धा सातत्याने आपण या मैदानावर पाहतोय. मी मराठी मैदान आहे हे साक्षीदार आहे क्रिकेटचं. ही मोठी जुई म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे, कलाकारांची पंढरी. आज मात्र या पंढरीमध्ये आज हा सोहळा रंगलाय. सोहळ्याचं नाव आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026. 12 धावा धावफलकावर, 3 विकेटच्या मोबदल्यात पंडित शूटर गावदू 11 दहिसर संघ झुंज देतोय. कडबी झुंज इथे पाहायला मिळतोय, कारण 10 चेंडू 15ची आवश्यकता इथे जिंकण्यासाठी. इथे म्हटलं अडब्या बॅटने केलाय, लॉंग ऑनच्या दिशेनं पकडलाय झेल. इथून मात्र वन मोर विकेट इज डाऊन, कॅच इज टेकन अँड विकेट इज डाऊन. बॅक टू द डगआउट. उरण नाही तर मी तर म्हणे रायगड जिल्ह्यामध्ये टॉप लेवलची स्पर्धा आहे. काय अप्रतिम इथे स्पर्धा इथे पाहतोय. रंगीबिरंगी क्रिकेट इथे पाहतोय आणि ब्युटिफुल कलरफुल एक क्रिकेट इथे पाहतोय. निमित्त आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 आहे. ही मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची रायगड जिल्ह्याची स्पर्धा आज इथे संपन्न होतोय. शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच आहे. इथे मॅच पोहोचली आहे 12 धावसंख्येवरती, 4 विकेटच्या मोबदल्यात. इथून आता चेंडू शिल्लक काय 9, धाबा बनवायचे 15, ऑन स्ट्राईक. इथून मात्र अगदी आपण पाहतोय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळ करतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. टप्पा जसा पडला ना, वळण घेतलं. इथून बोटं फिरवली जातात चेंडूवरती. गर्र दिशा चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. इथून मात्र आता समीकरण बदललंय, कॅल्क्युलेशन बदललंय. 12 धावा धावफलकावर 4 गडी बाद झालेत. 8 मध्ये 15. मोठा फटका इथे समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. एक धाव. आता मात्र कळवा संघ चुकी करणार नाही. आता मात्र बघितली न ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. या संकल्पनेला तडा जातोय, क्रॅक होतोय. फलंदाज क्रमांक 5 बॅक टू द डगआउट. अप्रतिम खेळ इथे चालू आहे. 7 मध्ये आता 14 बनवायचे आहेत. अगदी आपण पाहतोय चीनचे शून झून अगदी विशारद त्यांना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अटॅक इज अ सिक्रेट ऑफ द डिफेन्स अँड डिफेन्स इज अ प्लॅनिंग ऑफ द अटॅक. म्हणजे इथे अटॅक आणि डिफेन्स हा दोन्ही देखील एकमेकाचे भाग आहेत. अटॅक करावा लागेल आणि डिफेन्स देखील आपल्याला करावा लागेल. इथून मात्र हे समीकरण आता बदलणार आहे. 7 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. कलवा की दहिसर, दहिसर की कळवा, हा प्रश्न इथे मात्र घोंगावलाय. प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट सुशांत मोकल या बिल्ला मात्र अडब्या बॅट मध्ये आलाय. मी तर म्हणेल मोठी जुईचे आमचे मयूरदादा शेठ. चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय हा षटकाराचा तडाखा.
आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता, किंबहुना हा षटकार मला वाटतोय इथून निर्णायक ठरू शकतोय. वेळाला बदलणारा हा क्रिकेट आहे. 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मात्र अगदीच आपण पाहतोय एक शब्द आणि त्या शब्दावर आलेले 500 रुपये मयूर शेठ पाटील कडून. कारण असं म्हटलं होतं मोठी जुईचे मयूर शेठ आणि या चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. अप्रतिम वादल आणि त्या वादलाचं नंबर होतं 500. आमच्या टीमला जमा होतात. हाच प्रेम आहे दादा. अगदी पैसे काय आज माझ्याकडे तर उद्या नसतील, पण तुमच्या आमच्यासारखी माणसं आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून या समाजामध्ये काम करतोय. तसं तर मी म्हणतो व्यवसायानं मी प्राध्यापक आहे, सुखी आहे, आपला राहू शकतोय, पण असा एक कलाकाराचा किडा आतमध्ये आहे ना, तो स्वस्त बसून देत नाही आणि म्हणून या आपल्याला व्यासपीठावर मी आपल्याला दिसतोय. खरं तर मोठमोठे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहेत, पण आज मात्र या क्रिकेटने आपल्याला इथे आणलं. आज नवनीत भाई असतील आमचे, तुम्ही असाल, ओळखत नव्हतं पण या क्रिकेटने मला फक्त ओळख दिली. आज मात्र आनंद होतोय की आज या क्रिकेटच्या माध्यमातून हजारो माणसं इथे एकवटली जातात. मी नेहमी म्हणतो की आयुष्य फार मंडळी सुंदर आहे. आपलं जे आयुष्य असतं किंवा आपलं लक फॅक्टर असतं आपल्या हातामध्ये नसतं. येताना का आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. आयुष्य का जगायचं ना याचं उत्तर शोधायचं असतं. ते उत्तर शोधलं जाईल की नाही, कारण 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. गावदेवी कलबे ही पावते कलबे संघाला की गावदेवी दहिसरची माऊली पावते दहिसरच्या या संघाला. कोण जिंकणार? टाळ्यांची आतिषबाजी, शिट्ट्या, ठाल्या आणि इथे 6 चेंडू 8ची आवश्यकता आहे. मोठा फटका मारायचा होता. दीक्षितचं मी कौतुक करेल. पहिला चेंडू घिरट्या घालणारा, पडल्यानंतर स्थिट झालाय, वळण घेतलंय. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. एव्हरीवन यू आस्किंग why are you wanted? I want to win, but win is not easy. The win part is difficult. The best part is hard work. Is a success of the key. लोबर फुल टॉस ऑन द राईज केलाय. या बेलला मात्र बिन बादल बरसात ज्याला म्हणतात ना, अबेल मुझे मार अशा पद्धतीचा चेंडू दीक्षित याचा होता. फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. इथे चुकीला नाही माफी. रिकी पॉन्टिंगची केली या कॉफी आणि इथून क्रिकेटची परिभाषा केली या सोपी. आता सोपा मार्ग सुखकर मार्ग झालाय. 4 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. पावते की काय गावदेवी माऊली दहिसरला, पावते की काय गावदेवी माऊली कौलव्याला. पाहूया छोट्याशा वेळामध्ये, कारण आता वेळ फार झालाय. रात्र मात्र इथं वैऱ्याची झालेली आहे. 4 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. मला तर पहिल्या सत्रामध्ये जो इंटरव्ह्यू आठवतोय दहिसर संघाच्या कर्णधाराचा, की आम्ही आमच्या विभागामध्ये खूप नाव मोठं केलंय, आता आम्हाला उरण तालुक्यामध्ये नाव मोठं करायचं आहे. आणि खरं तर शेवटच्या मॅच मध्ये हा दहिसर संघ पाहतोय, कलबे संघ पाहतोय. दीक्षित याला आम्ही फार पाहिले आमच्या पेन तालुक्यामध्ये. अशा क्रिटिकल मॅचेस त्याने जिंकवल्यात. आज जिंकवेल का? आज गावदेवी माऊली कलब्याच्या हक्केला धावेल का, की आज गावदेवी माऊली दहिसरच्या हक्केला धावेल का? कारण दोन्ही संघ गावदेवी माऊलीच्या नावानं खेळतात. इथून मात्र 4 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. धाव फळक पोहोचलंय 25 आकड्यावरती. 5 बाद परिस्थिती आहे. 4 मध्ये बनवायच्या 2 धावा. गोलंदाजी मार्कवर दीक्षित, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टप्पा पडला, वळण घेतोय, काटा बदलतोय. शेन वॉनची मला तर आठवण झाली. टप्पा पडल्यानंतर किती हातभर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय टुवर्ड द बॉडी. यावेळेला 3 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. इथून 2 निर्णायक चेंडू डॉट की धाव महत्वाचे ठरतील. आता खूप सारी थंडी वाढली, पण या सामना पाहत असताना असं वाटत नाही आम्हाला की थंडी वाजते, की थंडी या प्रमाणामध्ये आहे. 3 मध्ये बनवायच्या 2. गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज दीक्षित ज्याच्या हातामध्ये आहे चेंडू. चेंडूकर दिशा वळण घेतोय, पण आता मात्र अतिरिक्त इथे वळण घेतोय प्रमाणापेक्षा जास्त. पंचांनी जमिनीला हात केले समांतर, धाव येते अव्वांतर. इथून मात्र आता 3 मध्ये बनवायचे 1 धाव येईल का?
आता मात्र बिंब रचना आखली जाईल. ही बिंब रचना जसा अभिमन्यू फसला ना तसे दोन खेळाडू फसतील का जाल्यामध्ये. दीक्षितचा तो फुलटॉस चेंडू मात्र महागात पडला. 3 मध्ये बनवायचे एक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाईल कारण इथून प्रसाद पाटील स्वतः सरसेनापती कर्णधार क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. मैदानीवर हालचालींना वेग वाढलाय कारण 3 मध्ये बनवायचे एक होऊ शकते का हा प्रश्न निर्माण झालाय. 3 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र आता आजची रजनी ही संपते की काय वाटत असताना पहिली धाव आता इथे विजयाची. मात्र इथे पुन्हा एकदा संधी आलेली. हाताला चेंडू घासून गेला आणि इथून मात्र ठासून मॅच जिंकली ती खरं तर दहिसर संघानं. पंडित शूटर